Hello student, myself Prakash Ingle. Today's we are going to learn about the topic respiration and circulation, and subtopic is pulse, measurement of blood pressures. In previous lecture we learn about the topics pumping action of heart, then blood pressures. Here we learn about the topic pulse. Pulse, it is a series of pressure waves that travel through the arteries due to the ventricular systole. It is the strongest in arteries closer to the heart and gradually becomes weak in arteries away from heart. It can be felt easily in a superficial arteries like radial artery in the wrist and carotid artery in the neck. The pulse can be felt particularly point on the body. All locations where the pulse can be felt are shown in the figure. Pulse rate is equal to heart rate. Pulse rate is higher than normal, then it is called as tachycardia. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पल्स बघत आहोत. पल्स जनरली एका मिनिटासाठी 72 ठोके होतात. तर जसे आपल्या हार्ट रेटचे सुद्धा एका मिनिटामध्ये 72 ठोके होतात, तसेच पल्सचे सुद्धा एका मिनिटामध्ये 72 ठोके होतात. तर यानंतर जे ठोके जर वाढले आणि ते जवळपास पल्स रेट हाय जर झाला, 100 बीटच्या वरती जर गेला तर त्याला टॅचिकार्डिया म्हणतात. आणि जर 60च्या जर खाली असेल हार्टबीट तर ते ब्रॅडिकार्डिया म्हणून मोजले जाते. जनरली फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर फॅशियल असेल, टेम्पोरल, कॅरोटॉइड, ब्रँकियल, रॅडियल, फेमोरल या ठिकाणी आपल्याला हार्टबीट आहे. ते ज्या ठिकाणी आपल्याला हार्टबीट समजतात हे सर्व आपल्याला या टच पॉईंटवर आपल्याला पल्स रेट जनरली म्हणजे आपल्याला ओळखता येतात. ब्लड प्रेशर जनरल म्हणजे पल्स एका मिनिटाला 72 बीट होतात. जर का ते 100च्या वर गेले तर त्याला आपण म्हणतात टॅचिकार्डिया, आणि बिलो 60च्या खाली जर गेले तर त्याला ब्रॅडिकार्डिया असे म्हणतात. ब्लड प्रेशर जनरली ब्लड प्रेशर काय आहे? द प्रेशर एक्झर्टेड ब्लड ऑफ वॉल अँड ब्लड ऑफ वेसल इज कॉल्ड ब्लड प्रेशर. जे आपल्या वेसल्स आहेत, आर्टरीज असतील, वेन्स असतील आणि वॉल्स असतील, यामधून जे प्रेशर क्रिएट होते त्याला आपण ब्लड प्रेशर म्हणतो. इट इज मेजर्ड बाय स्पिगमॅनोमीटर. आता हे मोजण्यासाठी एक यंत्र वापरले जाते, त्याचं नाव आहे स्पिगमॅनोमीटर. आता बऱ्याच वेळेस आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय करते डॉक्टर? एक बेल्ट असते, तो बेल्ट आपल्या हाताला घट्ट बांधते आणि घट्ट बांधल्यानंतर त्यामध्ये जे पंपिंग ॲक्शन करते, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन, त्यामुळे काय होते? आपला हात असे घट्ट त्या ठिकाणी पकडल्या जाईल, घट्ट आवडल्या जाईल आणि आवडल्या गेल्या त्या ठिकाणी मग आपलं ब्लड प्रेशर किती आहे, म्हणजे सिस्टोल किती आहे आणि डायस्टोल किती आहे, म्हणजे आपण कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन त्यामध्ये किती वेळेस होते. आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर त्यामध्ये आपल्याला काय मिळते की जो पारा आहे, मर्क्युरी आहे, तो पारा वरती जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्शन करतो तेव्हा तो पारा वरती जाते, एका विशिष्ट संख्येपर्यंत तो वाढत जाते आणि नंतर कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर त्याला सोडले जाते, म्हणजे रिलॅक्स केले जाते. तर एक विशिष्ट जेव्हा नॉर्मल ब्लड प्रेशर असेल तेव्हा काय आहे? सिस्टॉलिक प्रेशर आणि डायस्टॉलिक प्रेशर
याचं मेजरमेंट बरोबर 120/80 mmHg. म्हणजे जर का ह्युमन बिईंग नॉर्मल असेल तर आपल्याला किती हे पाहिजे, नॉर्मल ब्लड प्रेशरची आपल्याला सिस्टोलिक ब्लड प्रेशर आणि डायस्टोलिक प्रेशर या दोघींचं काउंटेशन. म्हणजे सुरुवातीला ते 120पर्यंत असेल आणि तो पारानंतर खाली खाली येऊन 80वर स्थिर होईल. म्हणजे ते काय झालं, त्याचं सिस्टोल आणि डायस्टोल या दोन्हीचं ब्लड प्रेशर तिथं काउंट झालं. आणि दोन्हीचं ब्लड प्रेशर काउंट झाल्यानंतर तिथं किती असते, 120/80 mmHg एवढं असते. ब्लड प्रेशर इज नॉर्मली रिटर्न 120/80 mmHg. डिफरन्स बिटवीन सिस्टोलिक अँड डायस्टोलिक ब्लड प्रेशर कॉल्ड पल्स प्रेशर. या दोघांमधले जो बदल आहे सिस्टोलिक आणि डायस्टोलिक प्रेशरमधला, त्यालाच आपण काय म्हणतो, पल्स प्रेशर. आता पल्स प्रेशर सिस्टोलिक असेल, डायस्टोलिक कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन प्रेशर. नॉर्मली इट इज 40 mmHg. आता जसं आपण पाहिलं 120 आणि 80 याच्यामध्ये फरक कितीचा आहे, 40चा. तर नॉर्मली हे 40चा सिस्टोलिक आणि डायस्टोलिकमध्ये पल्स प्रेशर एवढा फरक असतो. डेविएशन फ्रॉम नॉर्मल ब्लड प्रेशर व्हॅल्यू इंडिकेट माल फंक्शनिंग ऑफ हार्ट. It may due to the high blood volume, arteries inelasticity and hardening of arteries and deposition of fat like cholesterol in the arteries, atherosclerosis, renal disease and emotion include हार्मोनल चेंजेस, ओबेसिटी. आता या पल्स प्रेशरमध्ये कधी हाय ब्लड प्रेशर होते, कधी लो ब्लड प्रेशर होते, किंवा कधी कधी काय होते की ते जे आर्टरीज आहेत म्हणजे आपले जे धमन्या आहेत त्या धमन्यामध्ये त्या हार्ड जर झाल्या किंवा त्याच्यावर फॅट जर जमा झालं किंवा कोलेस्ट्रॉल जमा झालं तर त्या ठिकाणी काय होते, रिनल डिसीज जर असतील काही तर हा ब्लड प्रेशरवर परिणाम करते. जनरली ब्लड प्रेशर नॉर्मल सांगितलेलं आहे आणि हाय आणि लोमध्ये काय आहे, इन अबव जर हाय ब्लड प्रेशर असेल तर 140/90 हे हाय, याच्यावरती जर केलं तर हाय, आणि लो जर असेल तर त्याला 90/60 mmHg एवढं त्याचं ब्लड प्रेशर असते. आता हे सर्व कशामुळे घडते, प्रोपोर्शनल, म्हणजे ब्लड प्रेशर इन्क्रीज त्याच्या एजनुसार त्याची इलास्टिसिटी कमी जास्त होत असते. म्हणजे जर एखाद्या ठिकाणी खूप एज जर झालं असेल तर त्यामध्ये काय होते की बरेच वेळेस जे इलास्टिसिटी असते ते कमी होऊन त्यामध्ये ब्लड प्रेशर व्यवस्थित होत नाही आणि त्याचा परिणाम मग हाय ब्लड प्रेशर, लो ब्लड प्रेशरवर पडते. जर का आपण फिमेलचे हे ब्लड प्रेशर पाहिलं, हे मेलपेक्षा स्लाइटली लोवर असते ब्लड प्रेशर, आणि ते सुद्धा कसे असते, बिफोर मोनोपॉज. एक तर मेलपेक्षाही कमी असते BP त्यांची, आणि मोनोपॉजपेक्षा मध्ये सुद्धा त्यांची कमी असते. नंतर त्यांची जे मोनोपॉज एकदा संपली का त्याच्यानंतर ते इन्क्रीज होते. अशा प्रकारे आज आपण पल्स पाहिलं, त्यानंतर ब्लड प्रेशर पाहिलं, लो ब्लड प्रेशर आणि हाय ब्लड प्रेशर. आता या हाय ब्लड प्रेशरमध्ये कशामध्ये मोजतात, तर स्पिगमॅनोमीटरमध्ये मोजतात. डॉक्टर जोर हे यंत्र तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. दिस इन्स्ट्रुमेंट कन्सिस्ट ऑफ इन्फ्लेमेबल रबर कफ कवर्ड बाय द कॉटन क्लॉथ. आता हे कशाने कवर बाय कॉटन क्लॉथपासून ते कवर केलेले असते, आणि हे जे मर्क्युरी ट्यूब असते त्यामध्ये आणि रबर असते, यामुळे काय होते की आपल्या हाताला ती घट्ट आवडल्या जाते आणि तेथून मग आपल्याला सिस्टोलिक प्रेशर आणि डायस्टोलिक प्रेशर या दोघांचंही काउंट होऊन नंतर आपल्याला तिथं ब्लड प्रेशर मोजल्या जाते.
आजच्या तासिकासाठी एवढंच. पुढच्या तासिकेला आपण ह्याचा पुढचा भाग पाहू. थँक्यू.